तर या गुलामीचं कारण असं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेमध्ये जे शेवटचं समारोपीय भाषण केलं, त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की हा देश गुलाम का झाला, तर या देशातले जे लोक आहेत त्यांच्यामध्ये बंधुतेची अत्यंत अभाव होता. आणि जर एखाद्या राज्यावर, कारण आपला देश हा तेव्हा राज्यामध्ये संस्थानामध्ये विखुरलेला होता, जवळपास 600च्या वर संस्थानं आपण विलीन केले, छोटे छोटे राज्य विलीन केले, तेव्हा कुठे हा भारत झाला. आणि मग छोटे छोटे राज्य होते आणि म्हणून एका राजावर जर परकीयांनी आक्रमण केलं तर दुसरा राजा त्याला मदतीला धावून जायचं नाही, आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारची वृत्ती म्हणजे आपसी मतभेदाची वृत्ती, आपसी भेदभावाची वृत्ती या देशाला खऱ्या अर्थानं गुलामगिरीमध्ये टाकण्यास कारणीभूत आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या भाषणामध्ये रेफरन्स देऊन सांगितलेलं आहे. ते भाषण अत्यंत महत्वाचं आहे, ते आपण योगायोगानं घेऊ. मग हा देश, या देशातला माणूस हा खऱ्या अर्थानं भावनिक दृष्ट्या एक नव्हता, एकात्मतेची भावना त्याच्यामध्ये नव्हती आणि एकात्मतेची भावना नसल्यामुळे समानतेची भावना नव्हती, समानतेची भावना नसल्यामुळे बंधुत्वाची भावना नव्हती आणि बंधुत्वाची भावना नसल्यामुळे परस्परांविषयी ममत्व नव्हतं आणि हे ममत्वाचा अभाव असल्यामुळे बंधुत्व नव्हतं आणि बंधुत्व आणि ममत्व नसेल तर राष्ट्रीयत्व निर्माण होऊ शकत नाही आणि म्हणून हे राष्ट्र कधीच नव्हतं. भारत हा देश राष्ट्र कधीच नव्हता स्वातंत्र्यापूर्वी. आणि म्हणून इंग्रजांनी आपल्या देशावर आपण पाहतो की 150 वर्ष राज्य केलं, मात्र इंग्रजांचेच खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपण उपकार मानायला पाहिजेत की इंग्रजांनी शिक्षण सुरू केलं आणि त्या शिक्षणातून मग लोकांना कळायला लागलं की गुलामी काय असते आणि मग गुलामी विरुद्ध बंड आपण पुकारलं. आणि आपण असं सांगतो की 1857चा हा पहिला उठाव झाला, तो स्वातंत्र्याचा उठाव नव्हता खरा तर त्या ठिकाणी धर्माचा तो उठाव होता, कारण त्या ठिकाणी बंदुकीच्या कारतुसाला एक मांस लावलं होतं, गायीचं मांस, आणि म्हणून ते तोडावं लागत होतं, याच्या विरुद्ध ते बंड होतं. पण त्याला आपण पुढे तो स्वातंत्र्य लढा असा म्हणून त्याला मुलामा दिला, असो तो स्वातंत्र्य लढा. मात्र इंग्रजांना कळून चुकलं की या देशामधला माणूस जर एकत्र आला तर आपल्याला या देशावर राज्य करणं शक्य नाही. आणि म्हणून मग त्यांनी जात धर्माचा भेद अधिकाधिक गडद करून या देशातला माणूस कधीच एकसंघ होऊ दिला नाही आणि म्हणून 150 वर्षपर्यंत राज्य केलं. मात्र त्यांनी शिक्षण व्यवस्था सुरू केल्यामुळे या शिक्षणातून शहाणपण यायला लागलं, विचार करायला लागले माणसं. आणि जेव्हा जेव्हा विचार करायला लागले तेव्हा तेव्हा असं लागलं की आपण गुलामीत आहोत आणि म्हणून आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. आणि मग स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला. आणि स्वातंत्र्याचा लढा सुरू होत असताना इंग्रजांनी काही कायदे तयार केले आणि हे कायदे तयार करत असताना पहिला कायदा होता 1919चा. 1919च्या कायद्याने आपल्या देशातील लोकांना काही प्रतिनिधित्व दिलं गेलं सरकारमध्ये, किंवा तुम्ही सरकारमध्ये या, तुमचाही सहभाग आहे. आणि म्हणून मग 1919चा कायदा. त्यानंतर आपण पाहतो की गोलमेज परिषदा झाल्या इंग्लंडमध्ये. ह्या गोलमेज परिषदा भारताला स्वातंत्र्य देण्याच्या विचारासाठी होत्या. या भारताला आम्हाला स्वातंत्र्य द्यावं लागेल असं इंग्रजांना आता कळून चुकलं होतं की आपल्याला स्वातंत्र्य द्यावंच लागेल. आणि म्हणून 30-31 मध्ये ज्या गोलमेज परिषद झाला त्यामध्ये स्वातंत्र्याचा विचार झाला, या देशाला स्वातंत्र्य द्यावं लागेल. मग हा देश स्वतंत्र करत असताना या देशाचा राज्यकारभार कसा चालवावा याविषयीचा विचार केला गेला. आणि म्हणून मग पुढे 1935चा कायदा तयार केला, त्याला आपण भारतीय कायदा असं म्हणतो. आणि 1935च्या कायद्यानंतर 1947 मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा कायदा तयार झाला आणि 1947 मध्ये आपल्याला 15 ऑगस्ट 1947 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आता 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं, पण यापूर्वी इंग्रजांनी हे ठरवलं की तुम्हाला आम्ही स्वातंत्र्य देणार आहोत, त्यासाठी स्वातंत्र्याचा ठराव सुद्धा घेणार आहोत. मात्र तुमच्या देशाचा राज्यकारभार चालविण्यासाठी तुम्ही देशाचं संविधान निर्माण केलं पाहिजे ही अट टाकली. आणि त्यांनी सांगितलं, कॅबिनेट मिशन नावाचं 3 सदस्यीय मिशन भारतामध्ये पाठवलं आणि त्यांनी देशाला स्वातंत्र्य देण्याची योजना जाहीर केली. आणि ती योजना जाहीर करताना त्यांनी सांगितलं की या देशाचं संविधान देशातल्याच लोकांनी बनवलं पाहिजे आणि हे संविधान बनवण्यासाठी या देशातल्या सगळ्या जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना सहभागी करून घेतलं पाहिजे अशी अट त्यांनी टाकली. आणि म्हणून 1946 मध्ये, मे 1946 मध्ये कॅबिनेट मिशन, म्हणजे 16 मार्च रोजी कॅबिनेट मिशन भारतात आलं. मे 1946 रोजी त्यांनी अशी योजना मांडली आणि त्या योजनेनुसार मग
जुलैमध्ये या देशातील लोकांच्या प्रातिनिधिक लोकांच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुका होऊन एक खऱ्या अर्थानं संविधान सभा गठीत करण्यात आली. म्हणजे संविधानाचं निर्माणाचं कार्य कोण केलं तर ते संविधान सभेनं केलं. संविधान सभा निर्माण झाली आणि त्या संविधान सभेनं संपूर्ण संविधान निर्माणाची प्रक्रिया पूर्ण केली. आणि म्हणून अशा रीतीने लोक निवडून आले, प्रतिनिधी निवडून आले आणि प्रतिनिधी निवडून येत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की मी जो सामाजिक समतेचा लढा आजपर्यंत लढलेला आहे, मी या संविधान सभेमध्ये गेलो पाहिजे अशी त्यांची मनापासून इच्छा होती. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रखर होते, ते खऱ्या अर्थानं स्पष्ट वक्ते होते आणि म्हणून काँग्रेसच्या धोरणावर आणि गांधीजींच्या धोरणावर ते टीका करत होते सातत्याने. आणि हा टीका केल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर सगळ्या काँग्रेसचा राग होता. आणि म्हणून मुंबई प्रांतातून बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेसाठी उभे राहिले, मात्र निवडून येऊ शकले नाहीत. मात्र एक माणूस असा होता या देशामध्ये ज्याचं नाव होतं जोगेंद्रनाथ मंडल. जोगेंद्रनाथ मंडलला असं वाटलं की जर डॉक्टर आंबेडकरांचा संविधान सभेमध्ये सहभाग नसेल तर हे संविधान केवळ आणि केवळ 5 ते 10% लोकांचंच होईल आणि जो बहुजन समाज आहे तो तसाच गुलामीत राहणार आहे. आणि म्हणून जोगेंद्रनाथ मंडलने आपल्या पश्चिम बंगाल प्रांतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उभं केलं आणि तिथून निवडून आलं आणि बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये प्रवेशित झाले. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशी ही संविधान सभा गठीत झाली. 296 सदस्य निर्वाचित झाले. 296 सदस्य निर्वाचित झाल्यानंतर या 296 सदस्यांची एक पहिली बैठक, ज्याला संविधान सभेची पहिली बैठक म्हणतो, ती पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे भरविण्यात आली. लक्षात घ्या, हा संपूर्ण इतिहास मी तुमच्या समोर मांडत आहो. आणि जर काही विद्यार्थी MPSC UPSCचा किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतील तर भारतीय संविधानाचा एक पेपर असतो, त्या संविधानाच्या पेपरमध्ये मी जे सांगत आहो ते सगळं उपयोगी आहे. आणि म्हणून हे जनरल नॉलेज सुद्धा आहे तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षेसाठी. लक्षात घ्या. आणि म्हणून मग 9 डिसेंबर रोजी पहिली बैठक झाली. या बैठकीला सदस्य उपस्थित होते, परंतु 296 सदस्य निवडून आल्यानंतरही सभेमध्ये फक्त 207च सदस्य उपस्थित होते. अशा रीतीने 9, 10, 11, 12, 13 अशा दररोज बैठका चालल्या संविधान सभेच्या. आणि 13 डिसेंबर 1946 रोजी त्यावेळचे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे, लोकप्रिय नेते काँग्रेसचे पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरूकडे जबाबदारी होती की या देशाचं संविधान कसं असलं पाहिजे, याची उद्दिष्टाची एक प्रक्रिया प्रस्ताव तयार करण्याचं काम पंडित नेहरूवर सोपवलं होतं. पंडित नेहरूंनी सुंदर अशा प्रकारचं भाषण संविधान सभेमध्ये 13 डिसेंबर रोजी दिलं आणि संविधान कसं असलं पाहिजे याच्या उद्दिष्टाचा प्रस्ताव मांडला आणि जबरदस्त भाषण दिलं की सगळीची सगळी संविधान सभा मंत्रमुग्ध झाली. नंतर 13 तारीख संपली, 14, 15, 16 तारीख. 16 तारखेला संविधान सभा पुन्हा भरवण्यात आली, कारण शनिवार रविवार होता आणि शनिवार रविवारची सुट्टी झाल्यानंतर 16 तारखेला पुन्हा संविधान सभेचं कामकाज सुरू झालं. आणि संविधान सभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर मुंबई प्रांतातून निवडून आलेले डॉक्टर MR जयकर नावाचे गृहस्थ यांनी पंडित नेहरूच्या प्रस्तावाला दुरुस्ती प्रस्ताव सुचवला. लक्षात घ्या, पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळचे काँग्रेसचे वजनदार नेते होते. जसे सरदार वल्लभभाई पटेल वजनदार होते तसेच पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा वजनदार होते. आणि त्यांना विरोध किंवा त्यांच्या प्रस्तावाला दुरुस्ती सुचवणं एकाही सदस्याची हिम्मत नव्हती. मात्र डॉक्टर MR जयकर नावाचा एक गृहस्थ होता, त्याने मात्र पंडित जवाहरलाल नेहरूच्या प्रस्तावाला दुरुस्ती सुचवणारा प्रस्ताव सभागृहामध्ये मांडला. हा प्रस्ताव मांडल्याबरोबर सभागृहामध्ये अत्यंत तप्त वातावरण झालं आणि 16 डिसेंबरचा दिवस संपला. 17 डिसेंबर रोजी संविधान सभेचं कामकाज पुढे चालविण्यासाठी डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे स्थायी अध्यक्ष नियुक्त झाले होते 11 डिसेंबर 1946 रोजी,
त्यापूर्वी सच्चिदानंद सिन्हा 9, 10, 11 3 दिवस सच्चिदानंद सिन्हा नावाचे ग्रस्त संविधान सभेचे अध्यक्ष होते. ते अस्थायी होते. स्थायी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसादांची 11 डिसेंबर 1946 रोजी खऱ्या अर्थानं नियुक्ती झाली आणि ते अध्यक्षपदी झाले. राजेंद्र प्रसादांना प्रश्न पडला की आता संविधान सभेचं कामकाज सुचारूपणे पुढे कसं चालवायचं, कारण संविधान सभेमधले सगळेचे सगळे सदस्य डॉक्टर M.R. जयकरवर तुटून पडलेले आहेत. अत्यंत तप्त वातावरण झालेलं आहे. अशा वेळेला 17 डिसेंबर 1946 रोजी या संविधान सभेचं कामकाज पुढे नेण्यासाठी आपल्याला एकच व्यक्ती मदत करू शकतो हे डॉक्टर राजेंद्र प्रसादांना माहित होतं, कारण एक विद्वानच दुसऱ्या विद्वानाची ओळख करू शकतो. हे वाक्य कोट करा. हे वाक्य माझ्या भाषणामध्ये, माझ्या संवादामध्ये मी काही वाक्य वापरत असतो आणि सगळ्या समुदायाला, मग तो समुदाय कोणी असो, त्या सगळ्या समुदायाला सांगत असतो की हे वाक्य अंडरलाईन करून ठेवा. विद्वानाची ओळख जर करायची असेल तर विद्वानाची ओळख फक्त विद्वानच करू शकतो. अळानी माणूस किंवा अज्ञानी माणूस विद्वानाची ओळख करू शकत नाही. आणि म्हणून विद्वान बना जरा. विद्वान बनल्याशिवाय आम्हाला दुसऱ्या विद्वानाची ओळख पटणार नाही. म्हणून आम्हाला जर दुसऱ्या विद्वानाची ओळख पटवून घ्यायची असेल तर स्वतःला विद्वान व्हावं लागेल. आणि विद्वान व्हावं लागेल म्हणजे ज्ञानी व्हावं लागेल. आणि म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसादांना याची कल्पना होती की संविधान सभेला शांत करून संविधान सभेचं कामकाज जर पुढे न्यायचं असेल तर एकच माणूस आपल्या मदतीला धावून येऊ शकतो, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 17 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अचानकपणे आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी पाचारण करतात. आणि माझं यापूर्वी वाशिम जिल्ह्याच्या ग्रंथोत्सवामध्ये भारतीय संविधान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर व्याख्यान झालं. व्याख्यानाला वेळ दिला होता अर्धा तास. मी 1 तास बोलत होतो तरी लोकांना माहित नव्हतं की किती वेळ झाला. आणि जेव्हा मीच घड्याळ पाहिलं की 5:30 वाजले, 5 वाजता कार्यक्रम संपवायचा होता, 5:30 वाजले म्हणून मीच समारोप केला. लोक म्हणाले सर बोलले का नाही आणखी. म्हटलं किती बोलायचं याचं मला माहिती आहे ना. आणि मग त्या जिल्हा ग्रंथोत्सवामध्ये सगळेचे सगळे जिल्ह्यामध्ये, वाशिम जिल्ह्यामध्ये ग्रंथपाल जे ग्रंथ चालवतात ते ग्रंथपाल, त्यांचे कर्मचारी आणि सगळे मोठमोठे लोक होते. त्यांनी मला सांगितलं की सर आम्ही संविधानावर भाषण काही ऐकले, पण आपण जे विश्लेषण करता असं विश्लेषण आम्ही कधीच ऐकलं नाही, म्हणून आपलं बोलणं ऐकतच राहावं असं आम्हाला वाटत होतं. आणि तिथले जे जिल्हा ग्रंथालय अधिकारी आहेत राठोड साहेब, मी बोलेपर्यंत त्यांना असं वाटलं हा माणूस आपल्याला काही ओळखीचा नाही, काय नाही. एक विद्यार्थी आहे माझा जुना, त्या विद्यार्थ्यानं माझं नाव सुचवलं की नाही M.R. इंगळे सरांनाच बोलवायचं आहे. तो म्हणे बा आपला काही परिचय नाही, वाशिमचे ते, त्यामुळे त्यांना काही परिचय नव्हता. तुम्ही म्हणता सरांना एक वेळ तर ऐकून घ्या म्हणे सर. आणि जेव्हा मी बोललो तेव्हा ते ग्रंथालय अधिकारी, काही न बोलणारा माणूस, पटापट 10 मिनिट माझ्या वक्तव्यानंतर बोलत राहिला केवळ माझ्यावर. मी म्हटलं मी एवढा मोठा नाही, एक विद्यार्थी, मी विद्यार्थी आहे, संविधानाचा अभ्यास करणारा एक विद्यार्थी आहे. आणि जेवढं ज्ञान अवगत झालं तेवढं मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या ठिकाणी ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक क्षीरसागर देखील उपस्थित होते, ज्यांचं गांधीवर अत्यंत उत्कृष्ट भाषण झालं होतं. त्यांनी ते थोडे अपंग आहेत, त्यांना हे नाही, त्यांनी मी जेव्हा खाली बसलो तेव्हा माझ्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाले इंगळे सर मला तुमची ओळख होती, पण तुम्ही एवढे पुढे जाल असं कधीच मला वाटलं नाही. तुमच्या बोलण्यामध्ये ताकद आहे, दम आहे आणि आत्मविश्वास आहे. म्हणून आत्मविश्वास विद्यार्थ्यांनी बोलताना ठेवला पाहिजे. आणि हा आत्मविश्वासाने अभ्यासाशिवाय गत्यंतर नाही. तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या वक्तव्यामध्ये आत्मविश्वास केव्हा येतो? जेव्हा तुमच्याजवळ नॉलेज असते, जेव्हा तुमच्याजवळ ज्ञान असते, तेव्हा तुम्हाला कोणाचीच भीती नसते. आणि म्हणून ज्ञानवंताला, प्रज्ञावंताला या देशात कोणाचीच भीती वाटत नाही, कारण त्याची प्रज्ञेचा प्रकाश सगळ्यांना दैदिप्यमान करून टाकत असतो. हा संदेश तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. आणि म्हणून मग अशा प्रकारचं 17 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेमध्ये भाषण झालं. आणि त्यानंतर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर संविधान
संविधान सभेची संपूर्ण जबाबदारी, संविधान निर्माणाची संपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली. आणि पुढे आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी मसुदा समितीच्या अध्यक्षपदी एकमतानं निवडण्यात आलं. मसुदा समितीवर त्यांना घेण्यात आलं आणि अशा रीतीने मसुदा समितीच्या अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संपूर्ण संविधान या देशातल्या प्रत्येक माणसाला, या देशातल्या प्रत्येक जाती, धर्म, पंथ, भाषा, लिंग यांची समानता ठेवून प्रत्येकाला मूलभूत असे हक्क प्रदान केले, ज्याला आम्ही फंडामेंटल राईट्स असं म्हणतो, की ज्या हक्काचं उल्लंघन करण्याचा अधिकार ना पंतप्रधानाला आहे ना राष्ट्रपतीला आहे. लक्षात घ्या, जे हक्क मूलभूत आहेत, म्हणजे ज्या हक्काची कोणी पायमल्ली करू शकत नाही, त्याला म्हणतात फंडामेंटल राईट्स. आणि आपल्याला सगळ्यांना माहित असेल की 10 डिसेंबर 1948 मध्ये युनो मध्ये मानवी अधिकाराची घोषणा झाली. मानवी अधिकाराची घोषणा होऊन खऱ्या अर्थानं मानवी हक्क, मानवी अधिकार निर्माण झाले. तत्पूर्वीच, त्याच पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये नागरिकांच्या मूलभूत हक्काची पायाभरणी केली होती. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनोपेक्षाही पुढे होते मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून, कारण त्या माणसानं सगळ्या जगाचा अभ्यास केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर तुम्ही वाचाल ना, आयुष्य कमी पडते हो, आयुष्य कमी पडते. मीच तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काय फक्त 150-200 ग्रंथ माझ्या ग्रंथालयामध्ये आहेत बाबासाहेबांची, आणि त्याच्यानंतर अवांतर ग्रंथ आहेत. असं माझं 300-350 म्हणजे 500 ग्रंथ माझ्या स्वतःच्या लायब्ररीमध्ये आहेत. ते ग्रंथ घेऊन मी दररोज बसत असतो, घरी गेल्यानंतर वाचत असतो. तेवढं वाचता असतं माझा किती वेळ जातो, वाचणं होत नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांनी तर या संपूर्ण जगातलं धर्म असो, राज्य असो, राज्यशास्त्र असो, इतिहास असो, या सगळ्याच्या, मानववंश, या सगळ्या विषयाचा जागतिक पातळीवरचा अभ्यास केला होता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसमोर सगळेचे सगळे नेते असे नतमस्तक होत होते. ते नतमस्तक होत होते त्याचं कारण असं आहे की बाबासाहेब आंबेडकर हे प्रज्ञा सूर्य होते. लक्षात घेतलं पाहिजे, त्यांना आम्ही प्रज्ञेचं सूर्य. आणि म्हणून अशा या प्रज्ञा सूर्यावर संपूर्ण संविधानाची जबाबदारी सोपवण्यात आली. आणि काही लोकांना असं वाटेल की डॉक्टर बाबा, आजही समज आहे, तो गैरसमज आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ अस्पृश्यांसाठी किंवा त्यांच्याच समाजासाठी काम केलं, असा आजही प्रचार होताना आम्ही बळी पडतो. याचं मला अत्यंत आश्चर्य वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसमोर एक समाज नव्हता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसमोर संपूर्ण भारत होता. आणि म्हणून या भारतातला प्रत्येक माणूस न्याय मिळाला पाहिजे, त्याला समानता मिळाली पाहिजे, त्याला हक्क मिळाले पाहिजे. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत हक्काची तरतूद, जे भारतीय संविधान एकूण 22 भागामध्ये विभागलेलं आहे. 22 भागामध्ये 395 आर्टिकल्स, त्याला आर्टिकल्स म्हणतात. मराठीमध्ये काही लोक त्याला कलम म्हणतात, पण त्याला कलम म्हणत नसतात, त्याला अनुच्छेद असं म्हणतात. कारण कलम हे कायद्यात असते, संविधानामध्ये अनुच्छेद असतात, त्याला आर्टिकल असं म्हणतात. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. एवढं बेसिक नॉलेजही आमच्या समाजामध्ये नाही. हराळ सर, इथे कायद्याचा अभ्यास करणारे माणसं बसलेले आहेत, त्यांनी सांगावं जर चुकत असेल तर. कायद्याचा अभ्यास करणारा लॉ करून राहिले, म्हणून कायद्याचा अभ्यास करणारी माणसं देखील मराठीमध्ये बोलताना संविधानातलं हे कलम, अरे कलम नाही, संविधानात कलम नसते, कलम हे कायद्यात असते. अनुच्छेद, आर्टिकल असा शब्द प्रयोग देखील वापरता येत नाही आमच्या लोकांना. तेव्हा मला खूप आश्चर्य वाटतं, आणि आश्चर्य वाटण्यासोबत दुःखही होते की आम्ही किती अज्ञानी आहोत. आणि म्हणून आम्हाला थोडं नॉलेज असलं तरी चालेल, पण ते परफेक्ट असलं पाहिजे. लक्षात घ्या मी काय म्हणतो आहे. नॉलेज किती आहे यापेक्षा नॉलेज कमी असलं तरी चालते, पण ते परफेक्ट असलं पाहिजे, यावर भर द्या. आणि म्हणून म्हणतात ना, भाराभर चिंध्या एक ना थळ, भाराभर असं नका करू. एकच विषय, एकच अशा प्रकारचं तयारी करा की त्यामध्ये मास्टरी मिळवा, की त्या विषयामध्ये बोलताना तुमचा कोणी हात नाही धरू शकला पाहिजे. आणि म्हणून भारतीय संविधानावर पूर्ण महाराष्ट्रभर मी व्याख्यान देत फिरतो. त्याचं कारण असं आहे की भारतीय संविधानाच्या इतिहासाचा आणि भारतीय संविधानाच्या संपूर्ण आर्टिकलचा मी अभ्यास केलेला आहे, आणि जे लोकांना पाहिजे ते लोकांना देतो. आणि म्हणून महाराष्ट्रभर भारतीय संविधानावर व्याख्यानं देण्यासाठी मला बोलावलं जातं, उगीच नाही.
मी मानधन घेत नाही कोणाचंच म्हणून भाग वेगळा, नाही तर माझा रेटही ठरला असता. एका भाषणाचे 25,000 50,000, पण नाही, माझं काम आहे ते. ऍज ए एज्युकेटेड पर्सन यू एज्युकेटेड द पीपल, हे आमचं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य भावना मानून मी प्रत्येक ठिकाणी कोणत्याही प्रकारचं लोक मला मानधन देतात, हे सर तुमचं कमीत कमी येण्या जाण्याचं तरी भाडं घ्या. जर दूर असेल आणि गव्हर्नमेंटचा कार्यक्रम असेल तर मग मी घेतो ते पैसे डिझेलचे गव्हर्नमेंटचा, कारण तुम्हाला फंड येते. आणि तो फंड जर मी घेतला नाही तर त्याचं युटिलायझेशन वेगळं करता मला माहित असते. पण सामाजिक कार्यक्रमामध्ये कितीही दूर जाऊ, एक पैसाही मानधन घेत नाही, हे महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या. आणि आज आम्ही एखादा वक्ता जर ठरवायला लागलो तर आम्हाला पहिल्यांदा वक्त्याला की मानधन किती द्यावं लागेल असा प्रश्न आहे. म्हणजे हा प्रोफेशन झाला, आमचा धंदा झाला. भाषण आम्हाला बोलता येते, अभ्यास आहे बोलता येते, म्हणून लोक आता धंदा करायला लागले. आणि या धंद्यातून प्रबोधन होत नसते, लक्षात घ्या. प्रबोधन हे मनापासून करावं लागतं. आणि प्रबोधनामध्ये त्याग पाहिजे हो, त्यागाशिवाय काहीच होत नाही. आणि म्हणून माणूस मोठा जर व्हायचा असेल तर त्याच्याकडे त्याग असला पाहिजे, त्याग करण्याची तयारी असली पाहिजे. आणि म्हणून काहीतरी समाजासाठी त्याग करण्याची तयारी तुम्ही ठेवली पाहिजे, तर समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतो, लक्षात. म्हणून काही गोष्टी मी सांगत होते विद्यार्थ्यांसाठीच आहे. विद्यार्थ्यांनी हे आत्मसात करा, विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे. आणि म्हणून हे जे मूलभूत हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं की संविधान 22 भागामध्ये विभागलेलं आहे. 395 आर्टिकल्स, सुरुवातीला 8 परिशिष्ट होते, आता 12 परिशिष्ट आहेत. आणि या संविधानामध्ये जवळपास 110च्या वर दुरुस्त्या झालेल्या आहेत. आणि लोक काय म्हणतात की त्या दुरुस्त्या सकट या संविधानाचे आर्टिकल किती आहे म्हणतात, तर 400च्या वर आर्टिकल आहेत. मी म्हणतो नाही, आर्टिकलला दुरुस्ती म्हणजे ते आर्टिकल नसते, त्या आर्टिकलचा तो सब पार्ट असतो, लक्षात घेतलं पाहिजे. आर्टिकल 395 राहतील संविधानामध्ये, त्याला दुरुस्त्या होऊन त्या आर्टिकलला ऍडिशन होत राहील. पण आमचं अज्ञानच असते ना, आणि या अज्ञानातून आम्ही समाजाला अज्ञानाकडेच नेतो. म्हणून अज्ञानाकडून अज्ञानाकडे आमचा प्रवास असतो. आणि ज्ञानाकडून ज्ञानाकडे प्रवास करा म्हणजे प्रकाशमान व्हा. म्हणून प्रज्ञामय व्हायचं, ज्ञानी व्हायचं तर ज्ञानाची संगत धरा, ज्ञानाची कास धरा. ज्ञानाची कास धराल तरच आयुष्य प्रकाशमान होईल. आणि म्हणून आम्ही ज्ञानाच्या सानिध्यात राहिलो पाहिजे, ज्ञानाची कास धरली पाहिजे आणि ज्ञानीवंत लोकांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे मी स्व अनुभवातून सांगतो. आणि म्हणून जेवढे जेवढे अधिकारी, नॉलेजेबल अधिकारी असतील, जेवढे जेवढे नॉलेजेबल लोक असतील, ते सगळेचे सगळे मी गुरुस्थानी मानतो आणि त्यांचं अनुयायित्व स्वीकारतो. त्याचं कारण असं आहे की मला त्या ठिकाणी लहानपण किंवा मोठेपण वाटत नाही, तर मला त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळते. आणि ज्याच्याकडून शिकायला मिळते तो गुरु. लक्षात घ्या, ज्याच्याकडून आम्हाला नवीन ज्ञान मिळते, ज्याच्याकडून आम्हाला काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात, त्याला आम्ही आमचा गुरु मानलं पाहिजे. आणि म्हणून असे गुरु आपण केले पाहिजेत, पण ते गुरु ज्ञानी असले पाहिजेत. एवढी मात्र अट निश्चितपणे तुम्ही ठेवली पाहिजे. नाहीतर आपण पाहतो आज आम्ही गुरु करतो, महाराज आहेत भरपूर, आणि या महाराजांनी गुरूंनी सगळा सत्यानाश करून टाकला. अशा प्रकारचं आमचं, कारण हा देश, या देशाची मानसिकताच गुलामीची मानसिकता आहे. त्याला संविधानही काही करू शकत नाही, कायदाही काही करू शकत नाही. म्हणून मानसिक परिवर्तनावर भर दिलेला आहे. आणि बुद्धाने सांगितलं की माणसाचं मन बदललं पाहिजे. मन हा केंद्रबिंदू आहे. मन परिवर्तन तर माणूस बदलतो. मन जर परिवर्तित झालं तर माणसाचं आचरण बदलते. आणि माणूस जर शुद्ध झाला मनानं तर त्याचं आचरण देखील शुद्ध होते. आणि जो माणूस शुद्ध आहे तो बुद्ध असतो, तो बुद्ध असतो, तो बुद्ध असतो. जात नाही, बुद्ध धर्म नाही. बुद्ध हा आचरणाचा मार्ग आहे, तो जीवनाचा आदर्श जीवनाचा मार्ग आहे. आम्ही त्याला धर्म करून टाकलं, संपलं काम. बुद्धाने कोणत्याही धर्माची स्थापना केली नाही. बुद्धाने या पृथ्वी तलावरील माणसाला आदर्श जीवन कसं जगायचं असा मार्ग दिला. आणि तो धम्म, आणि धम्म म्हणजे नीती, आणि नीती म्हणजे आचरणाचं नियम. लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही समाजामध्ये माणूस म्हणून आचरण कसं करायचं. मी हा विचार करायचा की मी जर दुसऱ्याला टाचणी टोचली त्याला वेदना होतात, आणि
त्याला जशा वेदना होतात तसा मला जर टाचणी टोचली तर मलाही वेदना होतात. म्हणून वेदना जर दुसऱ्याला होत असतील, त्या वेदनेची जाणीव जर मला असेल तर मी दुसऱ्याला वेदना देणारच नाही. ही नीती, हे नियम आमच्या मनामध्ये निर्माण झाले पाहिजेत. आणि ही मन जेव्हा शुद्ध होतील ना, तेव्हाच भारत प्रबुद्ध होईल, तेव्हाच भारत श्रेष्ठ होईल. लक्षात घ्या. आम्ही कितीही गप्पा करत असलो भारत महान करण्याच्या, तरी भारत महान होत नाही जोपर्यंत माणूस महान होत नाही. कारण देश म्हणजे काय तर मी नेहमी उदाहरण देत असतो वर्गामध्ये, देश म्हणजे त्या देशातला माणूस. आणि म्हणून मी सातत्याने उदाहरण सांगत असतो विद्यार्थ्यांना, की एक उदाहरण मी नेहमी सांगतो, तुम्हाला ते माहित असेल का पण रिपीट करतो मी, की एक मी गोष्ट आहे ती, की एक कॉलेजची ट्रिप जाते चिखलदऱ्याला फिरायला, आणि सगळेचे सगळे भूगोलाचे विद्यार्थी असतात, BA MA चे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक असतात. ते सहलीला जातात, चिखलदऱ्याच्या पायथ्याशी बसतात, डोंगराच्या पायथ्याशी, आणि त्या ठिकाणी काहीतरी खेळ खेळायचा म्हणून खेळ खेळतात. तर एक जगाचा नकाशा असतो, कोणी देशाचा नकाशा म्हणतो, कधी जगाचा नकाशा म्हणतो. आपण देशाचा नकाशा वापरू. देशाचा नकाशा असतो, देशाचा नकाशा शिक्षक टराटरा फाडतात आणि विद्यार्थ्यांना टाकून देतात की हा नकाशा जोडा. आणि विद्यार्थी नकाशा जोडायचा प्रयत्न करतात. राजस्थान कुठे आहे, मध्य प्रदेश कुठे आहे, महाराष्ट्र कुठे आहे, गुजरात कुठे आहे, हे जोडण्याचा प्रयत्न करतात. BA च्या विद्यार्थ्यांना नकाशा जोडता येत नाही, MA च्या विद्यार्थ्यांना नकाशा जोडता येत नाही, आणि त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांनाही नकाशा जोडता येत नाही. गोष्ट आहे फक्त एक तुम्हाला उपदेश किंवा संदेश देण्यासाठी. आणि मग त्या ठिकाणी एक गुराख्याचा मुलगा असतो, तो हे सगळं चित्र पाहतो की एवढे शिकले सवरलेले माणसं पण यांना काही जमून नाही राहिलं, आणि म्हणून मग तो मोठा हिम्मत करतो. लक्षात घ्या. ही हिम्मत प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असली पाहिजे की सर मला करू द्या, असं जेव्हा तुमच्यामध्ये येईल ना, बघा तुमचं व्यक्तिमत्व कसं फुलते. अरे हे व्यक्तिमत्व खुलण्यासाठी पुढाकार घ्यावा लागते बाबा. आणि म्हणून मला येत नसलं तरी सर मला संधी द्या. आणि ज्याला ज्याला आयुष्यात संधी मिळते, आणि जो संधीचं सोनं करतो त्याच्या आयुष्याचं देखील सोनं होते. म्हणून संधीचं सोनं कसं करायचं हे शिकलो पाहिजे. आम्ही शिकतच नाही ना. आमच्या जीवनात अनेक संध्या येतात, संध्या म्हणजे पण ती संधी आम्हाला समजली पाहिजे आणि त्या संधीचं सोनं करून घेता आलं पाहिजे. म्हणजे आमच्या जीवनाचं सोनं होते. आणि म्हणून जीवनाचं सोनं करण्यासाठी संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आणि म्हणून मग त्या ठिकाणी तो गुराख्याचा पोरगा हिम्मत करतो, शिक्षकांना म्हणतो की मला संधी द्या. या ठिकाणी लक्षात घ्या, संधी आणि संधी द्या. अरे संधीपासून वंचित असणाऱ्या समाजाला दिलेली संधी म्हणजे आरक्षण, दुसरं तिसरं काही नाही. आरक्षण काय आहे? आरक्षणावर खूप गदारोळ होतात, आरक्षणावर खूप लोक बोलतात, पण आरक्षण म्हणजे काय हे कळलं का? अरे ज्याला तुम्ही वंचित ठेवलं, ज्याला संधीच दिली नाही, त्याला संधी देण्याचा अधिकार म्हणजे आरक्षण, ते प्रतिनिधित्व आरक्षण आहे. लक्षात घ्या. आम्ही आरक्षणाचा भलताच अर्थ लावतो आणि आरक्षणाने समाजामध्ये वितंडवाद घडवतो, जातीय दंगली घडवतो. किती अज्ञान आहे आम्हाला. अरे वाचा जरा संविधानाने काय कोणत्या प्रकारची तरतूद केलेली आहे आरक्षणाबद्दलची. अरे ज्यांचं प्रतिनिधित्व नाही सत्तेमध्ये, ज्यांचं नोकरीमध्ये प्रतिनिधित्व नाही, ज्यांना कोणत्याही प्रकारची संधी दिली जात नाही, अरे त्यांना संधी देण्यासाठी आरक्षण असते. मात्र कोणालाही पात्रतेशिवाय कोणत्याही प्रकारची नोकरी मिळत नाहीये. लक्षात घेतलं पाहिजे. पात्रता महत्वाची असते आणि म्हणून पात्रतेशिवाय कोणालाही संधी मिळत नाही. मात्र संधी दिली पाहिजे यासाठी ते स्वतंत्र आरक्षणाची तरतूद करून ठेवलेली आहे. आणि जर समान संधी दिली या देशामध्ये, जर समानतेचं तत्व असेल तर हे आरक्षणाच्या कुबड्या कोणालाच नको आहेत. लक्षात घ्या. मात्र देशामध्ये खऱ्या अर्थानं पारदर्शकपणे पाहण्याची दृष्टी पाहिजे. समाजामध्ये पारदर्शक पाहण्याची दृष्टी नसल्यामुळे या आरक्षणाच्या कुबड्या आम्हाला घ्याव्या लागतात. हे कटू सत्य या देशामधले आहे. आणि मग त्याला संधी मिळते, आणि संधी मिळाल्या तर सगळेचे सगळे विद्यार्थी त्याला हसतात की हा काय ओळानी गुराख्याचं पोरग, याला काय नकाशा जोडता येईल म्हणून कुतूहलानं आणि अत्यंत कुत्सित बुद्धीनं त्याच्याकडे पाहून असतात. पण तो हिम्मत करतो, नकाशा हातात घेतो. नकाशामध्ये त्याला काहीच माहित नसते की महाराष्ट्र कुठे आहे, गुजरात कुठे आहे. मात्र तो
नकाशा उलटा करतो, कारण तो या सगळ्यांचं पाहत असताना नकाशाची जी खालची बाजू आहे ती खालची बाजू कोणीच पाहत नव्हतं, मात्र गुराख्याचं पोर त्या खालच्या बाजूचं बरोबर निरीक्षण करत होतं. आणि म्हणून त्या गुराख्याच्या पोरानं नकाशा हातात घेतला, तो नकाशा उलटा केला, त्यानं माणसाला जोडलं, माणसाला जोडल्याबरोबर देश जोडला गेला, देश जोडला गेला. काय जोडणं आवश्यक आहे हो? आम्हाला जर देश जोडायचा असेल तर माणूस जोडला पाहिजे. आणि म्हणून भारतीय संविधानाने 6 प्रकारचे मूलभूत हक्क तुम्हाला दिलेले आहेत. या मूलभूत हक्काचा समावेश भारतीय संविधानाच्या भाग 3 मध्ये करण्यात आलेला आहे. आर्टिकल 12 मध्ये मूलभूत हक्काची व्याख्या करण्यात आलेली आहे. आर्टिकल 13 मध्ये मूलभूत हक्काच्या विरोधी असणारे जे कायदे आहेत ते कायदे नेस्तनाबूत करण्यात आलेले आहेत. आणि मग आर्टिकल 14, 15, 16, 17 आणि 18, आर्टिकल 14, 15, 16, 17 आणि 18 समानतेचा अधिकार, समानतेचा हक्क. लक्षात घ्या. आर्टिकल 19, 20, 21, 22 स्वातंत्र्याचा अधिकार, दुसरा अधिकार आहे स्वातंत्र्याचा अधिकार. नंतर तिसरा अधिकार आहे शोषणाविरुद्धचा अधिकार. त्यानंतर आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. नंतर आहे शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क. आणि त्यानंतर आहे संवैधानिक उपाय योजण्याचा अधिकार. असे 6 प्रकारचे मूलभूत अधिकार भारतीय संविधानाने आर्टिकल 14 ते आर्टिकल 35 पर्यंत दिलेले आहेत. यामधला जो 7वा अधिकार होता संपत्तीच्या संपादनाचा अधिकार, तो गाडून टाकलेला आहे, तो कायदेशीर अधिकारामध्ये समाविष्ट केला गेलेला आहे. आणि म्हणून तो मूलभूत हक्कातून काढून कायदेशीर हक्कामध्ये संपत्ती संपादनाचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे. म्हणून आम्ही घर बांधू शकतो, जमीन विकत घेऊ शकतो, प्लॉट विकत घेऊ शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारची संपत्ती विकत घेऊन आम्ही तिचा संचय करू शकतो. तो केवळ भारतीय संविधानाने दिलेल्या कायदेशीर अधिकारामुळे. नाहीतर या देशामध्ये सगळीची सगळी संपत्ती, सगळेचे सगळे शेत, सगळीची सगळी जमीन, सगळी या देशातली संपत्ती कोणाची संपत्ती आहे? राष्ट्राची संपत्ती असते. आणि म्हणून जेव्हा सरकारला गरज असते तेव्हा सरकार तुमच्या जमिनी घेते रस्ते तयार करण्यासाठी. देत नसाल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करता येऊ शकते, त्याचा मोबदला तुम्हाला सरकार देते. मात्र तुम्हाला राष्ट्रीय कामासाठी आपली जमीन आणि कधी कधी तर युद्धाच्या प्रसंगी तुम्हाला तुमचं घर दार आणि तुमच्याजवळ असलेली सगळी संपत्ती देखील सरकार ताब्यात घेऊ शकते. लक्षात घ्या. एवढी ताकद या भारतीय संविधानाने शासनाला दिलेली आहे आणि नागरिकांना दिलेली आहे. म्हणून 6 प्रकारचे अधिकार आज कायम आहेत. या अधिकाराचा वापर आम्हाला करता आला पाहिजे. मात्र जेव्हा जेव्हा मी लोकांना विचारतो की तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही काय केलं, ते म्हणतात आम्हाला काय करावं लागतं हे माहीतच नाही. आणि म्हणून स्वातंत्र्याचा अधिकार आहे, आम्हाला समानतेचा अधिकार आहे, आम्हाला शैक्षणिक अधिकार आहे, आम्हाला सांस्कृतिक अधिकार आहे, आम्हाला धार्मिक अधिकार आहे. या देशामध्ये कोणतीही व्यक्ती त्याच्या इच्छेनुसार कोणत्याही धर्मात प्रवेश घेऊ शकतो, बंधन टाकता येत नाही. आणि जे बंधन टाकतील ते भारतीय संविधानाचं अवहेलना करतात असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून या देशातल्या प्रत्येक नागरिकाला कुठल्याही धर्माचं आचरण करण्याचं, कुठलाही धर्म स्वीकारण्याचं, कोणत्याही पूजा अर्चा करण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणून आपलं प्रियंबल काय म्हणते, हे प्रियंबल आपण या माझ्या भाषणाच्या शेवटी घेणार होता. त्याचं कारण असं आहे की या संपूर्ण संविधानामध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत, मूलभूत हक्क जे दिलेले आहेत, त्या हक्काचं संपूर्ण संगोपन भारतीय संविधानाच्या सरनाम्यामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि हा सरनामा काय सांगते? आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, उपासनेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, आम्हाला उपासनेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, सगळ्या प्रकारची स्वातंत्र्य. आणि म्हणून ते भारतीय संविधानाची प्रास्ताविका हे खऱ्या अर्थानं संविधानाचा सारनामा असतो. हा संविधानाचा सारनामाच तर आम्हाला माहित नाही. आता कुठे शासनानं 2008 पासून भारतीय संविधानाची उद्देशिका शाळा महाविद्यालयामध्ये लावली पाहिजे आणि त्याचं वाचन झालं पाहिजे. आणि आता कुठे 26 नोव्हेंबर रोजी आम्ही संविधान दिन साजरा करतो, मग तिथे कुठे सामूहिक उद्देशाचं वाचन करतो. आता कुठे नागरिक संविधानाच्या अभ्यासाकडे वळले. आनंदाची गोष्ट आहे, कारण आता देश राष्ट्र होण्याच्या मार्गावर आहे असं मी मानतो.
देश राष्ट्र होण्याच्या मार्गावर आहे। त्याचं कारण असं आहे की या देशाचा मूलभूत जो कायदा आहे त्या कायद्याचं आता जनजागृती होत आहे आणि लोक आता संविधानाकडे वळत आहेत। आणि म्हणून या 6 प्रकारच्या मूलभूत हक्काचं आपल्याला खऱ्या अर्थानं जोपासना करता येऊ शकते। ते हक्क घेता येतात, मात्र हे हक्क घेत असताना, मात्र या हक्काचं आम्ही मागत असताना आम्ही सोयीस्करपणे आमच्या कर्तव्याकडे, आमच्या कर्तृत्वाकडे किंवा आमची जबाबदारी काय याकडे दुर्लक्ष करतो। म्हणजे आम्ही फक्त हक्क मागतो पण आपलं कर्तव्य काय या सोयीस्करपणे आम्ही विसरतो। आणि म्हणून 1976 मध्ये भारतीय संविधानाची अंमलबजावणी कधी सुरू झाली? भारतीय संविधान स्वीकारलं 26 नोव्हेंबर 1949 रोजी। त्याची अंमलबजावणी सुरू झाली 26 जानेवारी 1950 पासून। 1950 ते 1976 या देशातल्या सगळ्या कायदे तज्ञांना, सुज्ञ लोकांना असं वाटलं की हक्क आणि जबाबदारी, हक्क आणि कर्तव्य ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात। आणि जर तुम्हाला हक्क दिले तर तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव व्हायलाच पाहिजे। पण जेव्हा राज्यकर्त्यांच्या, सुज्ञ लोकांच्या, कायदे तज्ञांच्या लक्षात आलं की लोकांना हक्क तर पाहिजेत पण त्यांची कर्तव्य काय याबद्दल त्यांना काहीच जाणीव नसते। आणि म्हणून 1976 मध्ये जी अत्यंत महत्वाची घटना दुरुस्ती आहे, 42वी घटना दुरुस्ती, या 42च्या घटना दुरुस्तीने अत्यंत महत्वाचे बदल केलेले आहेत की संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष हे 2 शब्द टाकले आणि आर्टिकल 51 ला देखील दुरुस्ती करून आर्टिकल 51A करून नागरिकांची मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलीत। आणि तेव्हापासून नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची जाणीव जागृती करण्याचं काम सातत्याने सरकार मार्फत होत आहे। आणि म्हणून आता नागरिकांची मूलभूत कर्तव्य कोणती? आणि पहिल्यांदा राज्यघटनेमध्ये 10 मूलभूत कर्तव्य या 42च्या घटना दुरुस्तीने निश्चित केली होती। मात्र 2002 मध्ये 86वी घटना दुरुस्ती झाली आणि त्या 86व्या घटना दुरुस्तीने 11वं कर्तव्य टाकलं। ते म्हणजे आपला पाल्य जो 14 वर्षे वयोगटापर्यंत आहे त्याला शिक्षण देण्याची जबाबदारी, कर्तव्य हे त्याच्या पालकावर आहे, त्याच्या आई वडिलावर आहे। म्हणजे जर या कर्तव्याचं पालन नागरिकांनी केलं नाही तर शासन त्या नागरिकाला खऱ्या अर्थानं पनिशमेंट देऊ शकते। पण कर्तव्याचं पालन जर केलं नाही तर कुठल्याही प्रकारच्या शिक्षेची तरतूद नाही। ही कमकुवत किंवा ही कमतरता आपल्या या दुरुस्तीमध्ये राहिली। म्हणून मला असं वाटतं की सरकारने जे नागरिक या कर्तव्याचं पालन करणार नाहीत त्यांना देखील दंडात्मक कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची तरतूद भारतीय संविधानामध्ये आणखी एक दुरुस्ती करून करावी। तेव्हा कुठे नागरिक आपल्या कर्तव्याप्रती जागरूक होतील। ही कर्तव्य कोणती? तर ही कर्तव्य 11 दिलेली आहेत, ती मी वाचत नाही, मात्र 11 मूलभूत कर्तव्य आहेत याचा उल्लेख करतो। आपण ही मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य वाचन करावी, त्याचं अध्ययन करावं, यासाठी तो विषय मी तुमच्याच साठी सोडून देतो। आणि म्हणून मला जो विषय दिलेला होता मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य, यावर मी थोडक्यात एक म्हणजे प्रास्ताविक केलेला आहे। माझं पूर्ण भाषण झालेलं नाही, मात्र हे प्रास्ताविक मी तुमच्या या समोर यासाठी मांडलं की तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला इथून प्रेरणा मिळाली पाहिजे, तुम्हाला इथून रस्ता मिळाला पाहिजे। संविधानाच्या मूलभूत हक्काचं आणि कर्तव्याचं वाचन करून ते आत्मसात करण्याचं। आणि म्हणून या देशाची संपत्ती माझी आहे, या देशामध्ये पर्यावरणाची सुरक्षितता ठेवणे माझी जबाबदारी आहे, या देशातल्या संपूर्ण राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करणे माझं कर्तव्य आहे, या देशामध्ये स्त्रियांना उणेपणा येईल अशा प्रथा निग्रहपूर्वक त्यागणे माझं कर्तव्य आहे। हे जेव्हा लोकांना कळेल ना तेव्हा कुठे स्त्री आणि पुरुष समानता होईल। पण आजही शबरीमला मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो।
आणि प्रतिगामी शक्ती याच्या विरुद्ध आंदोलन करतात. यापेक्षा या देशाचं कुठलंही दुर्दैव नाही असं मी म्हणतो. त्याचं कारण असं आहे की आम्ही अजूनही स्त्रियांना भेद मानतो. आम्ही स्त्रियांप्रती माणूस म्हणून स्त्रियांना वागणूक देत नाही. हे त्याचं द्योतक काय लक्षात घ्या की स्त्री ही माणूस आहे आणि त्यामुळे माणूस असल्यामुळे तिलाही हक्क असला पाहिजे. अशा प्रकारचा आंदोलन करावं लागतं स्त्रियांना. आणि म्हणून स्त्रियांना अनेक अधिकारांपासून वंचित ठेवल्या गेलेला आहे. हेतू पुरस्सरपणे धर्माचा आणि रूढी परंपराच्या पगडेखाली अजूनही कितीही स्त्री शिकली तरी ती अजूनही या रूढी परंपरा आणि प्रथांच्या जोखंडात एवढी जखडून ठेवलेली आहे की स्त्रीला स्वतःचं अभिव्यक्त होणं किंवा स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार नाही. हे स्त्री वर्गाने लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही शिकत आहात, तुम्हाला सगळा अधिकार दिलेला आहे, पण तुम्हाला अजूनही या जोखंडामध्ये बांधून ठेवलेला आहे. म्हणून जोखंड फेकून देण्याची ताकद ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये आणि मनगटामध्ये येईल ना, तो दिवस खऱ्या अर्थानं या भारतीय स्वातंत्र्यामध्ये, या स्वातंत्र्य काळामध्ये अत्यंत सुवर्ण दिवस असेल. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचं लिखाण करत असताना स्त्रियांच्या हक्कासाठी हिंदू कोड बिल निर्माण केलं. आणि मी तर असं म्हणतो की भारतीय संविधान निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेवढा त्रास झाला नाही त्याच्यापेक्षा जास्त त्रास हिंदू कोड बिल तयार करताना झाला. कारण हिंदू कोड बिल म्हणजे स्त्रियांना अधिकार. स्त्रियांना कोणते अधिकार? तर आई वडिलाच्या संपत्तीमध्ये मुलाच्या बरोबर हिस्सा, लग्न करण्याचा अधिकार, घटस्फोट घेण्याचा अधिकार. तुम्हाला जर नवरा वागवत नसेल बरोबर त्याच्यातून घटस्फोट घेता आला पाहिजे, हा अधिकार. संपत्तीमध्ये वारस घेण्याचा अधिकार, जर मूळ बाळ नसेल तर वारस घेऊन त्याला आपला वारस नेमण्याचा अधिकार. असे मूलभूत अधिकार स्त्रियांना हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना, या देशातल्या स्त्रियांना, सगळ्या स्त्रियांना दिले. आणि त्यासाठी काय झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्ली मुक्कामी असताना स्त्रियांचाच मोर्चा बाबासाहेबांच्या बंगल्यावर गेला. आणि मग हा बंगल्यावर मोर्चा गेल्यानंतर बाबासाहेब समोर आले. बाबासाहेब काही घाबरले नाही मोर्चाला. बाबासाहेब स्त्रियांच्या समोर आले आणि स्त्रियांना प्रश्न विचारतात की स्त्रियांनो, तुम्ही माझ्या विरुद्ध नारे देत आहात, माझ्या बंगल्यावर तुम्ही मोर्चा आणलेला आहे, माझा निषेध करत आहात, पण मी जे हिंदू कोड बिल तयार केलं ते तुम्ही वाचलं का? लक्षात घ्या, यामध्ये खूप अर्थ भिनलेला आहे. समझने वालों को इशारा काफी होता है. समझने वालों को इशारा काफी होता है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारलं, तुम्ही हिंदू कोड बिल वाचलं काय? स्त्रियांनी सांगितलं, आम्ही हिंदू कोड बिल वाचलं नाही, पण आमचे नवरे सांगतात की तुम्ही मोर्चा काढा, तुम्ही आंबेडकरांच्या बंगल्यावर जा, त्यांचा निषेध करा, म्हणून नाही तर आम्ही तुम्हाला सोड चिठ्ठी देऊ, म्हणून आम्ही मोर्चात आलो. असं जर अज्ञान असेल तर धिक्कार असो त्या स्त्री जन्माचा. लक्षात घ्या, कारण स्त्री ही स्वतंत्र आहे, ती माणूस आहे, तिलाही भावना आहेत, तिलाही मन आहे. आणि त्यामुळे ज्या प्रकारचे पुरुष प्रधान व्यक्ती, आम्ही पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये, ही पुरुष प्रधान संस्कृती आम्ही झोकून दिल्याशिवाय स्त्री खऱ्या अर्थानं मुक्त होऊ शकत नाही. आणि म्हणून स्त्रीच्या मुक्तीचा जाहीरनामा म्हणजे हिंदू कोड बिल, बाकी काहीच नाही. ते हिंदू कोड बिल बाबासाहेबांचं लागू झालं नाही. बाबासाहेब आंबेडकर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा फेकतात. स्त्रियांच्या हक्कासाठी, ओबीसींच्या हक्कासाठी खऱ्या अर्थानं आपल्या मंत्रिपदाला लाथ मारणारा या देशातला एकमेव नेता जर कोणता असेल तर त्याचं नाव आहे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आहे का आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख? म्हणून या निमित्ताने का होईना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचा, त्यांचं संपूर्ण कॉन्ट्रीब्युशन काय आहे देशाप्रती वाचा, म्हणजे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतील. आम्ही सगळेचे सगळे महापुरुष जातीच्या कोंदणात असे कोंदून ठेवले की शिवाजी महाराज म्हटलं की मराठा समाज. कोण म्हणते? माझा प्रश्न आहे. मी शिवजयंतीच्या निमित्तानं अनेक ठिकाणी व्याख्यानं दिलेल्या आहेत आणि बेधडकपणे बोललो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना मराठे म्हणतात. आमचा कुठला तुमचा मराठ्यांचा शिवाजी? अरे शिवाजी हा तर संपूर्ण जनतेचा होता, तो मावळ्यांचा राजा होता. लक्षात घ्या, जात धर्म पंथ भेद न मानणारा होता.
अंधश्रद्धा मानणारा नव्हता, लक्षात घ्या. आणि म्हणून पहिला विद्रोह जर मनुस्मृतीविषयी विरोधी कोण केला असेल तो छत्रपती शिवाजी राजांनी केला, लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ते आपले सगळेचे सगळे हल्ले अमावस्येच्या दिवशी करत होते, कारण त्याचं अमावस्येचं महत्व आहे. अमावस्येच्या दिवशी अंधार असते, दिसत नाही शत्रूला. आणि म्हणून आपले गनिमी कावे यशस्वी करू शकले. आणि छत्रपतींनी या देशामध्ये स्वराज्य प्रस्थापित केलं ते केवळ आणि केवळ अमावस्येच्या रात्री असे गनिमी काव्याचे हल्ले करून. आता एवढ्या मोठ्या मोगल साम्राज्याच्या बलाढ्य सैनिकांसमोर एवढं तुटपुंज सैन्य टिकणं कठीण होतं, लक्षात घ्या. आणि म्हणून हा सगळ्याचा सगळा इतिहास. आणि म्हणून महापुरुषांना कोणतीही जात नसते, महापुरुषांना धर्म नसतो. महापुरुष हे सर्वांचे असतात, ते देशाचे असतात, लक्षात घ्या. आणि म्हणून आजपासून निर्धार करा की कोणत्याही महापुरुषाला जातीच्या चष्मातून न पाहता एक राष्ट्रपुरुष म्हणून पाहिलं पाहिजे आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे. तुम्ही कितीही डिग्र्या घेतल्या पण या महापुरुषाच्या विचाराचा अभ्यास केला नाही तर तुम्ही अडाणीच आहात असं मी मानतो. आणि म्हणून शिक्षित व्हा, ज्ञानी व्हा, प्रज्ञावंत व्हा, असा या निमित्तानं मी तुम्हाला संदेश देऊ इच्छितो. आणि म्हणून खूप वेळ झालेला आहे, खूप बोलत बसलो तर मी खूप बोलतो, कारण मला 2-2 तास बोलायची सवय आहे. पण मी एवढा वेळ घेणार नाही, मलाही गावाला जायचं आहे. पण मात्र एक सांगतो की सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश ये है कि आग जलनी चाहिए. तेरे सीने में नहीं तो मेरे सीने में सही, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी मगर ये आग जलनी चाहिए और परिवर्तन